मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आहे आपण राजस्थानमध्ये, तर भरतपूरच्या जवळ आहे। तर इथं काल टेंट लावला होता, इथंच गाडी होती। तर लय उशीर झाला, 6ला सुटलोय मी। तर 7 वाजून गेल्या, व्हिडिओ वगैरे एडिट केला। तर हे आवळतो आणि आंघोळ वगैरे करतो। इथंच बोरची मोटर आहे, तर बोर खालीच आंघोळ करतो, निघतो। ओके चला, भेटूया पुढं काय करतोय दिवसभरात। मित्रांनो तिथंच आंघोळ वगैरे केली, तिथनं जवळपास 130 किलोमीटर जयपूर होतं। तर जयपूरमध्ये आलो, जयपूरमध्ये आल्यानंतर ना हवा महल पाहण्यासाठी आलो। एक नंबर ठिकाणी हवा महल, तुम्ही पण पहा कधी जयपूरला गेलं तर। मित्रांनो तर ह्याला हवा महल का म्हणतात, कारण ह्याच्यात 953 खिडक्या आहेत आणि ह्याचं डिझाईन नाही कृष्णाच्या मुकुट सारखं आहे। आणि ह्याला सवाई प्रताप सिंगनी बनवलंय, जे श्रीकृष्णाचे खूप मोठे भक्त होते, त्यामुळे त्यांनी श्रीकृष्णाच्या मुकुटाच्या पद्धतीने बनवलाय। आणि हा महल खास राजघराण्यातील महिलांसाठी बनवला होता, की त्यांनी त्या हवा महलवर सगळा जयपूरचा व्ह्यू येतो। आणि ह्या हवा महलमध्ये एका मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर जायला जिना नाही आहे, तर रॅम्प बनवला आहे, त्या रॅम्पच्या साह्याने जायला लागतं। आणि हे किती पण गरमी असलं तरी तिथं थंडी असती, थंड हवा येत असते, कारण त्याला इतक्या सगळ्या खिडक्या आहेत, त्यामुळे त्याला हवा महल मानलं जातं। आणि हे जयपूरच्या एकदम सेंट्रल पार्टमध्ये आहे, तर मस्त ठिकाणी। आपण जयपूरवरून निघालो, जयपूरपासून जवळपास 120 किलोमीटर अंतरावर किशनगड म्हणून एक ठिकाण आहे, जिथं सर्वात जास्त मोठं मार्बलची फॅक्टरी आहे। आणि तिथं पाहू शकता, विदेशात आल्यागत व्ह्यू आहे भाऊ, असं वाटतंय की कुठल्या तरी विदेशात। मित्रांनो तर बघा कसला भारी व्ह्यू आहे, नाथखोळा एक नंबर भाऊ। कसं आहे, विदेशात आल्यागत वाटतंय का नाही? एक नंबर व्ह्यू आहे भाऊ नाथखोळा। चला इथं एखादी रील काढूया आपण, एकदम मस्त ठिकाण आहे। ओके मित्रांनो, हे ठिकाण इतकं भारी कसं काय बनलंय, तर आपण आहे किशनगडमध्ये, आणि जिथं आपल्या भारत देशातील सर्वात मोठं मार्बलचं मार्केट आहे। आणि जो सर्वात जास्त मकराना मार्बल आहे तो पण इथंच निघतो। तर मित्रांनो, हे जे तुम्ही ठिकाण पाहताय हे पूर्णपणे जो आपला हे असतंय मार्बल, म्हणजे आपण घरात मार्बल टाकतो, मार्बल टाकल्यानंतर ना त्याला जी पॉलिश केली जाते, त्यातले जी पावडर निघती, म्हणजे जी आपण पाहतो जी पांढऱ्या कलरचे रेतीगत निघत असते पाण्याच्या स्वरूपात, ती नंतर ना ती जमा करतात आणि ह्या ठिकाणी आणून सोडतात। आणि त्या सोडून हे डम्पिंग यार्ड झालं आहे। हे बेसिकली काही कुठलं ठिकाण नाही आहे पाण्याचं, हे म्हणजे डम्पिंग म्हणजे वेस्ट टाकण्याचं आहे। ते मार्बल वेस्ट टाकून अशा ठिकाण झालंय की इतकं भारी सुंदर ठिकाण झालंय ना, इथनं देश विदेशातनं लोक इथं पाहण्यासाठी येतात, दुसऱ्या देशात आल्यागत वाटतंय। आणि इथं खूप साऱ्या पिक्चरची पण शूटिंग झालेली। आणि मला पहिल्या क्षणी इथं वाटलं की ह्याच खाणीतनं मार्बल वगैरे निघत असेल, त्यामुळे इतकी भारी दिसती। पण नंतर ना मला तिथल्या लोकल लोकांशी चर्चा वगैरे केल्यानंतर समजलं की भाऊ हे सगळं मार्बल वेस्ट आहे, त्या वेस्ट इथं टाकून त्यापासून हे इतकी भारी जागा तयार झाली। बेसिकली तर हा आता टुरिस्ट स्पॉटच झाला आहे, पण ह्या वेस्टचा पण उपयोग नाही, परत टाईल बनवण्यासाठी होतो। हे जरा सेटल होऊन देतात, नंतर ना ह्याची पावडर झाली की मोठ्या मोठ्या कंटेनरमध्ये भरतात आणि ते फॅक्टरीला पाठवतात। आणि ह्या पावडरपासूनच आपली जी टाईल, सिरेमिक टाईल म्हणतो ना, ती टाईल ह्या पावडरपासूनच तयार होती। अशा प्रकारे रिसायकल केलं जातं या सगळ्या वस्तूंचं। एक नंबर ठिकाणी भाऊ, इतकं दिल गार्डन झालं ना भाऊ, एक नंबर भाऊ, मजा आली इथं जाऊन आम्हाला। तर म्हणजे मी 2-3 वेळा इथनं गेलो, पण कधी गेलो नाही। मला एक माझा भाऊ म्हणला की अरे तू ह्या जागेला गेला नाही राजस्थानच्या, मग ह्यावेळेस म्हणलं की ही जागा कव्हर करायची, त्यामुळे मी इथं आलो होतो। आणि आपल्याकडं हे सगळे व्हिडिओ आहेत ना, हे सगळे Insta 360 कॅमेऱ्यात काढलेले आहेत, त्यामुळे हे माझ्याकडे शिल्लक राहिले नाही। तर माझ्याकडे 2-3च क्लिपा होत्या कॅमेरामध्ये, ह्याच्यात आपल्या मोबाईलची मध्ये, कॅमेऱ्यातलं तर सगळं मेमरी कार्ड बरोबरच गेलंय। तर चला बघा, पाण्याची क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे, यायलाच लागतंय किशनगड डम्पिंग यार्डला।
मित्रांनो, आवडलं का नाही तुम्हाला हे ठिकाण कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप भारी ठिकाण आहे. चारी कोपऱ्याला फिरलो मी. तिथं काही ॲक्च्युअल त्या जागेवर काही इन्फॉर्मेशन होती मी ती कॅमेऱ्यातल्या ब्लॉगमध्ये सांगितली होती, पण ते आता तिथं आपल्याकडं नाही आहे. पण मस्त आहे हे ठिकाण, एकदम भारी. मित्रांनो, तर बघा कसला भारी व्ह्यू आहे नाथखोळा. एक नंबर भाऊ. कसं आहे, विदेशात आले का तर वाटतंय का नाही. एक नंबर व्ह्यू आहे भाऊ नाथखोळा. चला इथं एखादी रील काढूया आपण. एकदम मस्त ठिकाण आहे. ओके मित्रांनो, हीच ती ठिकाण आहे. इथं अनेक पिक्चरची गाणी पण शूट झालेली. तर त्यात टायगर श्रॉफचा असू दे, कपिल शर्माचा असू दे, इथं पाहू शकताय प्री वेडिंग शूट चालू आहे. तर ह्यासाठी प्री वेडिंग वगैरेला यायचं असेल तर ह्याला असोसिएशन आहे जे किशनगड, तिथं तुम्हाला चार्ज येतो, चार्ज भरायला लागतो कॅमेरा शूटसाठीचा. अशा प्रकारचं मोठं असं डम्पिंग यार्ड आहे. पाण्याचा कलर क्वालिटी एक नंबर आहे भाऊ. काय म्हणायचं, क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. तर चला फायनली निघतो आता इथनं. सगळं गोप्रोचा बी डाटा संपवला, इंस्टा 360चा डाटा संपवला ना, आता फायनली निघतोय. तसं मला पाहिजे तशी फोटो नाही आले. इतके भारी ठिकाणी येऊन पण कपडे नव्हती चांगली घातली मी. ह्या ड्रेसमध्ये फोटो एवढे काही खास आले नाहीत. ओके, काळा दिसतोय मी, कलर लय जंकिशे एकदम केसरी, आणि त्यामुळं या पांढऱ्याच्या सगळा चेहरा काळा दिसतोय. आता बी काळा दिसत असला असं अशी ब्लॉगिंग करायला पाहिजे. ओके चला. मित्रांनो, तर बघा अशा प्रकारे JCBच्या साह्याने जे हे डम्पिंग केलेले पावडर आहे ती बळली जाते आणि ती टाईल्स बनवण्यासाठी फॅक्टरीमध्ये जाते. अशा प्रकारचे. आणि इकडं किती लांबची लांब आहे. चला, तुम्ही जीप राईड वगैरे फोटो वगैरे पण काढू शकताय. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी. तापलं मी लय. चला, मला पहिलं थंड पाणी पिलं पाहिजे भाऊ. लय लय घाण तापलं मी. आता थंड पाणी पितो आणि निघतो. फोटो जेवढे निघाले तेवढेच चांगले. ओके म्हणायचं, निघायचं. मित्रांनो, तर मी इतक्या भारी लोकेशनवर आहे आणि इथं आल्यावर डोकं खराब होतं. असं अशा प्रकारचे कृत्य पाहिलं. हे बघा, हे बघा, इतकं भारी जागा आहे ही राजस्थानमधली. आणि इतकी लोक येतात इथं. पहा किती लोक आलेत पाहिला. आणि अशा प्रकारे घाण करतात. खायला कोणाला बंधन नाही आहे. ज्याला आवड आहे त्यांनी खावा. आपलं भांडं सोबत ठेवावं. खाल्लं चुकायच्या वेळेस पटकन चुकलं, दुसऱ्याला त्रास नको रो. असं इतक्या भारी जागेवर तंबाखू खाऊन थुकणं, गुटखा वगैरे खायला ज्याची त्याची इच्छा आहे, काही अडचण नाही आहे. खाल्लं पण पाहिजे, ज्याला आवडतं त्याला तलप आहे. पण त्यांनी घाण जरा व्यवस्थित. कुठं दिसलं की थुकतात भाऊ. काल मी पेट्रोल पंपावर थांबलो होतो, तिथं पण तसंच होतं भाऊ. मला टेंट लावा का नको असं झालं होतं, कारण ती नुसती पचापच चुकली होती माणसं अशी. तर चला मित्रांनो, तुम्ही जे तंबाखू वगैरे खात असाल तर त्याचं थुकण्याचं नियोजन बघा. डस्टबिन वगैरे मध्ये थुकत जा, काही करत जा. पण असे चांगल्या ठिकाणी नका. इतके लोक पर्यटन स्थळ पाहायला येतात भारी, आणि तिथं घाण पाहिल्यावर कसं होतंय. कसला व्ह्यू आहे. पण तुम्हाला व्ह्यू आवडला का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ह्या जे डम्पिंग चालू आहे, म्हणजे जी पावडर जाम झाली ती पावडर भरून परत फॅक्टरीमध्ये चालली ह्याच्यासाठी, टाईल्स बनण्यासाठी. चलो मित्रांनो, तर त्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो. तर तिथनं जेवायला काय करायचं म्हणून इकडं आलोय. तर इथं काय झालं आहे, जेवायला इथं दारूचं दुकान आहे तिथं पलीकडं. आणि इथं पिऊन आल्यात आणि एकमेकांची भांडणं काढतात पाठीमागची लोक. ते हॉटेलवाला म्हणते गिराईक बसलाय पाळायत ना, आता ह्याला नाही ते असं होतंय. तर चला, आयला लई तेलकट होतं विचारा. मला काय कळा नाही काय करावं. दाढी बिडी काढल्यामुळं तर लगेच दिसायला लागलाय तेलकट चारा. चला, त्यात कॅमेराची क्लॅरिटी इतकी जबराट आहे तुम्हाला तर लई तेलकट दिसत असं. मित्रांनो, तर जेवाय काय घेतलंय, तर जेवाय शेवभाजी आणि रोटी. मला शेवभाजी आवडते. मी म्हणजे मिसळ पावच आवडतो. मिसळ पावला पर्याय म्हणून शेवभाजी खातोय मी. ओके मित्रांनो, तर बराच वेळ झाला जेवण करून आलो. एक व्हिडिओ एडिट केला आणि टाकला. तर अजून टेंट वगैरे लावला नाही, काय नाही. लय गरम होतंय मला. आता काही सुद्धा नाही. टेंट लावला तर घामाघुमच होईल मी.
तर आता पर्याय नाही आहे, इथं 2च बाज आहेत, त्या दोन्ही पण 3 जण जाऊ ॲडजस्ट झाल्यात, तर मला काही जागाच नाही आहे. त्यामुळं हे भाऊ पंप बंद करतोय आता कार्ड टाकून, कुणी येऊन ही करू नये म्हणून. तर चला मशनी बंद करतोय. मशनी इथं टेंट लावा मला वाटतंय, इथं जा स्वच्छ जागा वाटते, इकडं काही लय का नाही. मित्रांनो तर फायनली इथं टेंट लावलाय आता, इकडून पाहू शकताय तुम्ही. लय गरम होतंय आता ह्याच्यात. इथं झोपल्यात निवांत गादी, पण मला ह्याच्यात झोप येते का नाही काय माहिती. लय का नाही खाली, डायरेक्ट खाली टाकून झोपाय बी नाहीये. लय का नाही पेट्रोल पंप तसा. मित्रांनो दिसतोय का मी, इकडून दिसतोय का, इकडून लाईट आहे. तर इतकं गरम होतंय ना घाण. आता तरी वारं सुटले, मग अशी असलं गरम होत होतं. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगा, आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. अवघड रस्त्यावर घाबरायचं नाही मित्रांनो. थोडे अडचणी येतात पण रस्ता निघतो. चला बाय बाय.